जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी स्पष्टता ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। तर आज कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी कोणता उच्चार म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करावा लागेल का, किंवा 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, किंवा जर शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये ज्या काही बँकेमार्फत नोटिसा येत आहे किंवा या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा हा करावा लागेल का याची स्पष्टता व जाहीरनाम्यात जो काही कर्जमाफी संदर्भामध्ये उल्लेख केला होता त्या संदर्भामध्ये संपूर्ण स्पष्टता आज अजित पवार यांनी दिली आहे। तर ते कार्यक्रमामध्ये बोलताना बोलले की अनेक जण म्हणत होते की दादांना काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली होती आणि ते बोलताना असे सांगितले की आज 28 तारीख आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो की महाराष्ट्रातील जनतेनं स्पष्ट सांगतो की 31 तारखेच्या आत आपले पैसे भरा ते पीक कर्जाचे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जे सांगितलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। कारण 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वीजमाफी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी 45,000 कोटीची तरतूद हे लाडक्या बहिणीसाठी करण्यात आली होती आणि बाकीचे पण कामं, त्यासोबतच कर्मचाऱ्यांना पेन्शन, घेतलेल्या कर्जाचा व्याज, त्याला लागत असलेलं 3.5 लाख कोटी, बाकीचे सर्व मूलभूत गरजा या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या असं देखील त्यांनी बोलताना सांगितलं। त्यासोबतच पुढं का म्हणाले, परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे निर्णय घेत असतो, सध्याची परिस्थिती नाही की तुम्ही यावर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे नियमित पैसे भरा। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा हे 2 वर्षापर्यंत तरी आता मावळलेली आहे। जे काय कर्जमाफीचा उल्लेख केला त्या सरकारने, तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळणार नाही, कारण अजित पवार यांनी स्पष्टता आज दिलेली आहे आणि नियमित 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी कर्जाचे उचलन केलेले पैसे हे नियमित स्वरूपात भरावे असं सुद्धा सांगितलं। आणि जाहीरनाम्यामध्ये जे काय नमूद केलेलं आहे त्याचा आता 2 वर्ष तरी कर्जमाफीचा उल्लेख होणार आहे याची देखील स्पष्टता त्यांनी दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।